Hello student, myself Deepali Bhopte. In previous lecture, we have discussed about some basic concept of atom. Today we discuss a new chapter, that is a structure of atom. In this lecture, we discuss about discovery of proton, neutron and electron and some model of atom such as Thomson model, Rutherford model and Bohr's model. Now we discuss about the structure of atom. Structure is made up of three particles, that are proton, electron and neutron. Proton has a positive charge, electron has a negative charge and neutron is a chargeless particle, that it has no charge. These proton and neutrons are situated in the middle of atom. It's called a nucleus. And electrons are presented in orbit. It's called a shell or orbit. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? ॲटमच्या मिडलला असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूक्लियस म्हणतो. म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे प्रेझेंट असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या अवतीभोवती असणाऱ्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतात. नाउ वी डिस्कस अबाउट थॉम्सन मॉडेल ऑफ द ॲटम. जे थॉम्सन डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन. जे थॉम्सनने इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड केला. ही investigate the cathode ray and found that the cathode rays are a stream of very small and negatively charged particle. त्याने 1897 मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये त्याने कॅथोड रेज यूज केला आणि त्याला काय आढळलेलं आहे की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स, अ स्मॉल निगेटिव्हली चार्ज पार्टिकल त्याला आढळले आणि ते हायड्रोजनच्या ॲटमपेक्षा 1837 टाईम काय होते? लायटर होते, हलके होते. आणि हे जे पार्टिकल्स आहे हे प्रत्येक ॲटम्समध्ये प्रेझेंट होते. त्यालाच त्यांनी इलेक्ट्रॉन्स असे नाव दिले. द इलेक्ट्रॉन्स आर लाईक करंट इन अ प्लम पुडिंग अँड धिस इज कॉल्ड अ प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. यालाच प्लम पुडिंग टेक्निक असे म्हणतात. थॉम्सननी हे प्लम पुडिंग मॉडेल डिस्कवर्ड सांगितलेलं आहे. हे आपण एक एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. जसं की आपण वॉटरमेलन घेतो. आता वॉटरमेलॉनमध्ये काय असते? पूर्ण वॉटरमेलॉन हे लाल रंगाचं असते आणि त्यामध्ये काही काळ्या रंगाच्या बिया असतात. जे थॉम्सनचं असं म्हणणं होतं की जे वॉटरमेलन जे लाल रंगाचं आहे ते पूर्ण जे वॉटरमेलन जे लाल रंगाचं आहे ते काय आहे? पॉझिटिव्हली पार्टिकल्स, दॅट इज द प्रोटॉन आहेत. आणि जे बिया आहेत, ज्या काळ्या रंगाच्या बिया आहेत त्या निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत, म्हणजेच इलेक्ट्रॉन त्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच हे काय आहे? प्लम पुडिंग मॉडेल सारखं आहे. यावरून आपल्याला ह्या जे थॉम्सनने जे प्लम पुडिंग मॉडेल आहे ते आपल्याला याद्वारे समजून घेता येते. परंतु जे थॉम्सनने जे प्लम पुडिंग मॉडेल सांगितलेलं आहे हे पुढे चुकीचे ठरलेले आहे. जे थॉम्सनने जे प्लम पुडिंग टेक्निक सांगितलेली आहे ते चुकीची ठरून त्यामध्ये काही रुदरफोर्ड यांनी मॉडिफिकेशन केले. ते मॉडिफिकेशन आपण यामध्ये पाहूया. In 1911, Ernest Rutherford found in experiment of scattering of alpha particle. 1911 मध्ये रुदरफोर्ड यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये त्यांनी गोल्ड फॉईल घेतली. त्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय थिन गोल्ड फॉईल हा एक्सपेरिमेंट केला. यामध्ये त्यांनी काही अल्फा पार्टिकल्स बाउन्स केले. त्यामध्ये त्याला असे आढळून आले की काही अल्फा पार्टिकल्स जेव्हा आपण एका गोल्ड फॉईलवर आदळतो त्यावेळेस तेच अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट होतात. काही अल्फा पार्टिकल्स हे स्मॉल डिफ्लेक्ट झाले,
कुठे अल्फा पार्टिकल्स लार्ज डिफ्लेक्ट झाले आणि काही अल्फा पार्टिकल असे सरळ निघून गेले. पण त्याला असे आढळून आले की जेव्हा हे अल्फा पार्टिकल्स आपण आदळले गेले तिथे काही अल्फा पार्टिकल्स हे वापस आले आणि यावरून त्याला असं समजलं की इथे एक पर्टिक्युलर एक विशिष्ट एक गोळा आहे, त्याला काय त्यांनी नाव दिले, न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन प्रेझेंट आहे की त्याला आदळून, न्यूक्लियसला आदळून हे जे अल्फा पार्टिकल्स आहे हे काय येत आहे, वापस येत आहेत. आणि रुदरफोर्डने असं सांगितले की जे अल्फा पार्टिकल्स वापस येत आहेत, जे न्यूक्लियसला लागून अल्फा पार्टिकल्स येत आहेत, त्यालाच त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक ते हायड्रोजन न्यूक्लियस आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की ते हायड्रोजन न्यूक्लियस हे ऑल एलिमेंटमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याच हायड्रोजन न्यूक्लियसला त्यांनी प्रोटॉन असे नाव दिले. परंतु ही त्याने जे डिस्कवर केलं, ज्याबद्दल प्रोटॉनबद्दल जे डिस्कवर केलं ते पुढे चालून चुकीचे ठरले आहे. नाउ वी विल डिस्कस हाऊ अँड हू डिस्कवर्ड न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक डिस्कवर्ड न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. जेम्स चॅडविक यांनी प्रोटॉनची व्हेलॉसिटी मोजली. त्यासाठी त्याने एक एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये त्याने बेरिलियम शीट ठेवली आणि पॅराफिन शीट ठेवली आणि एक सोर्स ठेवला. या सोर्समधून त्यांनी अल्फा पार्टिकल्स बॉम्बार्ड केले. कशावर केले? बेरिलियम शीटवर केले. तेच अल्फा पार्टिकल जे बेरिलियम शीटच्या बाहेर निघाले, नंतर ते पॅराफिन शीटवर आदळले आणि काही पार्टिकल्स बाहेर आले. यामध्ये त्याला असे आढळून आले की जे बेरिलियममधून अल्फा पार्टिकल्स बाहेर पडले ते काही वेगळेच होते. त्यालाच त्यांनी न्यूट्रॉन असे नाव दिले. त्याला जे पार्टिकल्स जे बेरिलियम शीटच्या बाहेर पडले ते पार्टिकल्स हे चार्जलेस असलेले आढळले. त्याच्यावर कोणताच त्याला चार्ज आढळून आलेला नाही. जो की आपण प्रोटॉन पाहिलेला आहे की प्रोटॉनवर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. परंतु जे बेरिलियम शीटमधून बाहेर निघालेले पार्टिकल्स होते ते चार्जलेस होते आणि त्यांनी न्यूट्रॉन असे नाव दिले. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं जे मास असते ते सेम असते. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं मास हे सारखं असते हे त्यांनी यामध्ये सांगितले. नाउ वी विल डिस्कस अ बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. नील्स बोर्स मॉडिफाय रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम अँड प्रपोज अ मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. बोर मॉडेल इज बेस्ड ऑन अ सम फॉलोइंग पॉस्च्युलेट. नाउ वी सी अ फर्स्ट पॉस्च्युलेट. या पॉस्च्युलेटमध्ये नील्स बोर्सने सांगितलं की जे ॲटम आहे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसला प्रेझेंट आहे आणि इलेक्ट्रॉन्स हे कुठे प्रेझेंट आहे? एक शेलमध्ये प्रेझेंट आहे, फिक्स सर्क्युलर पाथमध्ये प्रेझेंट आहे. त्यालाच त्यांनी ऑर्बिट असे नाव दिले. The electrons in the hydrogen atom can around the nucleus in one of many circular path of fixed radius and energy. These paths are called orbit. यालाच त्यांनी काय म्हटले? ऑर्बिट म्हटले. स्टेशनरी स्टेट or allowed energy state. These orbits are arranged concentrically around the nucleus and increasing order of energy. त्याच्या increasing order of energy नुसार जे ऑर्बिट आहे ते प्रेझेंट आहे त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. डिफरंट स्टेशनरी लेवल्स और स्टेशनरी ऑर्बिट्स और शेल्स. आपण ऑर्बिट, शेल आणि स्टेशनरी लेवल्स काय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. दीज आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर. या शेलला त्यांनी पर्टिक्युलर असं रिप्रेझेंट केलं, त्याला कॅपिटल लेटरनी रिप्रेझेंट केलं. पहिल्या ऑर्बिटला के, नेक्स्ट यल, नेक्स्ट एम अँड एन विथ करस्पॉन्डिंग शेल नंबर. त्या शेलला त्यांनी नंबरिंगसुद्धा केलं, जसे की 1 2 3 4 1 2 3 4 असं त्यांनी काय केलं, प्रत्येक शेलला एक नंबर दिलं. म्हणजे या पॉस्च्युलेटमध्ये आपण बोर्सने काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स हे काय असतात, ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतात आणि जे ऑर्बिट असते हे न्यूक्लियसच्या अराउंड असते.
त्यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्यालाच आपण शेल, ऑर्बिट किंवा स्टेशनरी स्टेट असे म्हणतो. नाउ we see a third postulate. The frequency of radiation absorbed or emitted when transition occur between the two stationary states that differ in energy by delta E. आता यामध्ये आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स काय हे हायर एनर्जी स्टेटमधून लोअर एनर्जी स्टेटमध्ये काय होतात, फिरत असतात. तेव्हा एनर्जी काय होते, लूज होते, इमिट होते. त्यामध्ये जी एनर्जी लिमिट होते, जे रेडिएशन्स होतात, त्यासाठी त्याची फ्रिक्वेन्सी यामध्ये मोजलेली आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब ऑर इमिटेड. जेव्हा इलेक्ट्रॉन्स हायर एनर्जी स्टेटमधून लोअर एनर्जी स्टेटमध्ये येते आणि लोअर एनर्जी स्टेटमधून हायर एनर्जी स्टेटमध्ये जाते, त्यामध्ये जे ॲब्झॉर्ब आणि इमिशन होते एनर्जीचं, त्याची जे रेडिएशन्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी यामध्ये जी मोजल्या जाते ते म्हणजे काय असते, एनर्जी डिफरन्स असते. त्यालाच काय डिनोट करतो आपण, डेल्टा ई इज गिवन बाय फॉलोइंग एक्सप्रेशन. जी व्हेलॉसिटी जी आहे ती कशी मोजलेली आहे, डेल्टा ई अपॉन एच. एच इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट. डेल्टा ई इज इक्वल टू, इट इज अ डिफरन्स बिटवीन, कशामधला डिफरन्स आहे, हायर एनर्जी लेवलमधला आणि लोअर एनर्जी लेवलमधला हा डिफरन्स आहे. त्याला डिवायडेड बाय प्लॅंक्स कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याची काय मोजले आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन मोजलेले आहे. Next postulate is the angular momentum of an electron is given a stationary state can be expressed as mvr is equal to n into h upon 2 pi. आता इलेक्ट्रॉन जे स्टेशनरी स्टेटमध्ये प्रेझेंट आहे त्याचं काय त्या इलेक्ट्रॉनचं जे अँग्युलर मोमेंटम यामध्ये मोजल्या जाते. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रॉन जे स्टेशनरी स्टेटमध्ये आहे त्याचे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे mvr इज इक्वल टू n. n म्हणजे काय, शेल नंबर, दॅट आर 1 2 3 इंटू h. h इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट. h इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट. h इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट डिवायडेड बाय 2 pi. These are 4 postulates of Bohr's atomic model. Now we discuss a limitation of Bohr model. जे बोर मॉडेलनी जे हायड्रोजन ॲटम बद्दल जे मॉडेल डिस्कस केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे मॉडेल, त्यामध्ये काही लिमिटेशन्स आढळून आले. ते लिमिटेशन आपण वन बाय वन पाहूया. फर्स्ट लिमिटेशन इज अ बोर्स ॲटॉमिक मॉडेल फेल टू अकाउंट फॉर finer detail of the hydrogen atom spectrum observed in sophisticated spectroscopy. जे स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये हायड्रोजनच्या स्पेक्ट्रम त्याला यामध्ये आढळून आले नाही. ही थेअरी इथे फेल ठरली. नंतरचं जे लिमिटेशन आहे, बोर्स मॉडेल वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम अदर दॅन हायड्रोजन. जे बोर्स मॉडेलनी जे स्पेक्ट्रम आहे ते कशात सांगितलेलं आहे, ओन्ली हायड्रोजन. एक्सप्लेनेशन कशाचं दिलेलं आहे, फक्त हायड्रोजन स्पेक्ट्रमचं दिलेलं आहे. बोर्स मॉडेलनी हायड्रोजन व्यतिरिक्त कोणतेही ॲटमबद्दलच्या स्पेक्ट्रमचं एक्सप्लेनेशन केलेलं नाही. नंतरचं लिमिटेशन आहे, बोर्स थिअरी कुड नॉट एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. जे स्पेक्ट्रम जे एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये स्पेक्ट्रल लाईनचे जे स्प्लिटिंग आहे यामध्ये त्याला आढळून आले नाही. इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्डमध्ये जे स्पेक्ट्रल लाईनचं जे स्प्लिटिंग होते ते या बोर्स मॉडेलमध्ये आढळून आले नाही. हे काय त्याचे लिमिटेशन्स आहे बोर्स मॉडेलचे. थँक्यू.